तर आज संडे होता, मस्त उठले, चाय वगैरे पिले आणि नंतर कामं करायला घेतली. सगळी कामं आवरायला घेतलेली, कपडे वगैरे भांडी वगैरे धुवायला सगळं भिजत घालून घेतलेलं होतं. नंतर बटाटे वगैरे सगळी कापून घेतलेले भाजी बनवायसाठी. सिंपल भाजी बनवली विदाऊट कांदा आणि टोमॅटो आणि 20 मिनटं वाफेवर शिजत ठेवली. आणि दुसऱ्या बाजूला डाळ शिजत ठेवलेली होती, आळूच्या पानांची डाळ. आणि नंतर डाळ झाल्यावर त्याच्यानंतर भात ठेवलेला होता. भाजी झालेली आहे, शिजलेली आहे भाजी पूर्णपणे. नंतर डाळीला फोडणी द्यायला घेतलेली. सिंपल राई जिरं टाकून आणि कढीपत्ता टाकून आणि बेसिक स्पायसेस ॲड करून डाळीला फोडणी द्यायला घेतलेली. डाळ आणि भाजी दोन्ही पण मस्त झालेली. बटाट्यामध्ये मी थोडंसं दही टाकलेली, तर त्याच्याने टेस्ट अजून चांगले झालेला होता भाजीचा. नंतर भात ठेवलेला होता. मग डाळ पण झाली फोडणी देऊन. मग त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले, भांडी वगैरे घासून घेतले आणि नंतर पुसायला घेतलं. कारण संडेला मी करते, मम्मी नसते घरी. संडेला मम्मीला सुट्टी नसते, कामालाच जाते मम्मी. मग ताई पण गावी गेलेली होती, तर मीच मग सगळं किचन वगैरे साफ करून घेतलं. खूप दिवसांनी करत होती, तर खूप घाण होती. मग पटापट सगळं करून घेतलं आणि डाळ वगैरे चाकून घेतली आणि जेवण झालेलं होतं सगळं. नंतर अंघोळ वगैरे करायला गेलेली. चांगली झालेली डाळ वगैरे आणि सगळं जेवण रेडी झालेलं होतं. मग पप्पा वगैरे जेवून घेतले पप्पांनी. नंतर मग अंघोळ वगैरे केले आणि नंतर कपडे वगैरे घालून रेडी झाले जायला. सुप्रियाकडे आज मी जात होती आणि मला शॉपिंगला पण जायचं होतं. थोडेसे कपडे घ्यायचे होते बेसिक ऑफिसला येण्यासाठी. मग जीन्स वगैरे घ्यायची होती. मग गेली, फटाफट मेकअप वगैरे केला थोडासा आणि वन पीस घातलेला होता. मग गेले चालत चालत. बसस्टॉप पण तुटलेला आहे म्हणून खूप चालत जावं लागतं उन्हात. तर खूप लांब बसस्टॉप आहे, कमीत कमी अर्धा तास चालत जावं लागतं आमच्या इथून. फटाफट मग गेले चालत बसस्टॉपपर्यंत पोचले. आणि गरमी पण खूप होत होती कारण दुपारच्या टायमाला निघालेली, ऊन लागत होता भरपूर. मग गोरेगाव स्टेशनला पोचले मी आणि नंतर ट्रेन पकडली भाईंदरची. ट्रेन पण खूप लेट आलेली होती कारण आज संडे होतं, तर मेगा ब्लॉक असतात ट्रेनला. गर्दी पण खूप होती विरारच्या ट्रेनला. नंतर फायनली भाईंदरला पोचली. सुप्रिया स्टेशनला घ्यायला आलेली. मग ऑटोने फ्रँकीवाल्याकडे गेलो. तिथली फ्रँकी खूप मस्त लागते, सुप्रियाच्या इथली फ्रँकी मला आवडते. नंतर मग आम्ही सुप्रियाच्या घरी गेलो आणि नंतर मी मालाडला आलेली. मग मालाडला मी जीन्स वगैरे आणि 2 टॉप वगैरे घेतले आणि नंतर मी घरी यायला निघाले. बसचा ठिकाणा नव्हता म्हणून मी ऑटोने आले घरी. नंतर मी घरी थोड्या वेळातच पोचले.